पाहतात अख्खे झक्कास. आणि आता आम्ही चाललो धवळीविरे येथे लग्नाचा कार्यक्रम आहे आणि तिथं सार्वजनिक लग्न सोहळा आहे. आणि हे बघा, हे आमच्या घरासमोर एक लग्न आहे. इथलं लग्न तिथं गेलेले आहेत आणि 15 नवरदेव आहेत आणि 15 नवऱ्या आहेत. 30 गावाचे लोक येतील तिथं. 30 गावाचे लग्न आहे तिथं. तरी चला तुम्हाला दाखवतो कसं लग्न सोहळा आहे. सार्वजनिक लग्न सोहळा कार्यक्रम एकदम जबरदस्त आणि फुल संख्येने. आणि तुम्ही नक्कीच पहा हा व्हिडिओ. तर चला आता निघतो, खूप वेळ झाली, सर्व जमले असतील तिथं. आणि आमची गाडी आणि आता आम्ही निघतोय. चला बरं भेटू तिथं. तरी मित्रांनो आम्ही लग्नाला पोचलो आहे. तिथं एकदम जबरदस्त मंडप टाकलेला आहे. हे बघू शकता, हळूहळू एकदम बारीक दिसत असेल तुम्हाला. हे बघा, लांबून खूप गर्दी जमा झालेली आहे. 30 गावांचे नवरदेव आणि नवरी आलेले आहेत. खूप मोठा मंडप. बघा, इकडे जेवणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि इकडं लग्न लावण्यात येईल. चला आता समोर जाऊ. हे बघा मित्रमंडळी, आमची मंडळी उतरली आता आणि आता लग्नाकडे जात आहेत. आणि बघा गाड्या सर्व लावलेल्या, पब्लिक खूप जमा होता इथं. जबरदस्त भीड लग्नाचा कार्यक्रमाला. हा आमचा गोलू आहे, माझा सालाचा मुलगा. हा साडूचा मुलगा आहे, ते सुद्धा लग्नाला आले. इथं रसवंती सुद्धा आहे. खूपच गर्दी जमा होत आहे इथं. बघू शकता इकडं मोटरसायकल लावलेल्या टोटल. आणि रसवंतीवाले खूप आहेत इथं, थंडगार रस पिण्यासाठी. पब्लिक नवरदेवसाठी खुर्च्या लावण्यात आल्या. आणि इकडं पब्लिक बसलेली आहे, सर्व मंडळी लग्नासाठी आलेले सर्व भाविक. सर्व सामूहिक आदिम सोहळा इथं, सामूहिक लग्न त्यासाठी इथं स्टेज बनवलेला. पाणी पिण्यासाठी जाग्यावर टँकर लावलेल्या. आणि इकडं जेवणासाठी मंडळी जात आहेत. हे बघा, आमची गावकरी मंडळी लग्नासाठी आलेली आहे. आणि आता आम्ही इथं जेवणासाठी जातोय सर्व मंडळी. इकडे आमचा पप्पू तात्या दिसला, पप्पू तात्या एकदम लग्नासाठी आलेला. हे बघा, तरी मित्रमंडळी इकडं लेडीज बसली जेवणासाठी. आणि इकडं जेंट्स आणि वाढते म्हणजे इकडं वाढण्यासाठी आपल्या तयारीमध्ये भात वरण आणि अशा प्रकारे आमच्याकडे स्वयंपाक चालू आहे जोरदार. तर इकडे भात बनवत आहेत. ही बघा भाजी, वांगी बटाट्याची भाजी. आणि इकडं वरण तयार होत आहे. आणि इकडं आमची गावकरी मंडळी मदतीसाठी. हां, आमचा यशवंत भाऊ सुद्धा मदत करत आहे. बघा, भात वाढत आहे. इकडे एक साईडला जेवण चालू आहे. तर इकडं नवरदेवची तयारी चालू आहे. इकडं मंदिर आहे मित्रांनो. आणि इकडं नाचत सुद्धा आहेत सामळीच्या तालावर. आणि इथं बँड पार्टी बंद आहे सार्वजनिक लग्न सोहळ्यामध्ये. तरी चला तिथं दाखवतो तुम्हाला. नवरदेवच्या गाड्या इथं लावलेल्या, गाडाबाई सजवलेल्या आहेत नवरदेव घेऊन जाण्यासाठी. आणि इकडं नाचत आहेत सर्व मंडळी, हे बघू शकता. खूप सुंदर, खूप जबरदस्त कार्यक्रम. तरी मित्रांनो हजारोच्या संख्येने पब्लिक जमा झालेले आहे इथं. आणि तुम्ही पाहू शकता सर्व नवरदेवांना पेटा बांधण्यात येत आहेत. चला तुम्हाला दाखवतो. बघा, आमच्या गावाचा नवरदेव इथं पेटा बांधण्यात येत आहे. या इकडे सुद्धा पेटा बांधण्यात येत आहे. या अशा प्रकारे इथे एक नवरदेव आणि इकडे एक. या अशा प्रकारे जबरदस्त कार्यक्रम. आणि मारुतीचं दर्शन करण्यासाठी नवरदेवांना. नंदीदेवता खूप मस्त सजलेला. आणि एका गाडावरती 2 नवरदेव राहतील. 2 खुर्च्या बांधलेल्या आहेत. असे 8 गाडा आहेत इथं, 8 बैलजोडी. हजारोच्या संख्येने भीड. कमीत कमी 10,000 लोक आले असते.
मंदिरजवळ बघू शकता एकदम जबरदस्त भीड, खूप गर्दी आहे इथं. त्यांच्या गावाच्या शिवाय निघाले. सर्व नवरदेव आणि नवरी मुली सर्व जात आहेत मंडपामध्ये. खूप जबरदस्त गर्दी मित्रमंडळी. हे बघा आता मंडपामध्ये जात आहेत नवरदेव आणि नवरी. आता या मंडपामध्ये लग्न लावण्यात येईल. नवरदेव बरं का.
या ठिकाणी आपल्या क्रांतिकारकांचे त्याचबरोबर आदिवासी दैवतांचे आरास मांडलेले आहे. पाया पडून करून यायचे आपल्या जागेवर 2 नंबरला नवरदेव सुद्धा आदिवासी समाजाला घडवण्याचं मोठं कार्य केलेलं आहे. त्या आपल्या आद्य देवतरा बाजूला सर्व आदरणीय आमदार साक्री विधानसभा मंगळवारताई तुळशीराम बारीक हे करत असतात. मागच्या वेळेस सुद्धा ताईंनी 51,000 रुपये दिलेले होते आणि आता सुद्धा या 26 मे 2024च्या या आजच्या सामूहिक लग्न सोहळ्यास ताईंनी मंगळवारताईंनी ताईंचे खूप खूप आभार आहेत. कृपया स्टेजवर कोणीही बसू नका. फक्त नवरदेवच्या नवरीचे मामा मामी राहतील आणि स्टेजवर फक्त 2 मुले राहतील आणि इथे जागा जागा राहू गर्दी करतात नका. आपला घरना कार्यक्रम कृपा करून गर्दी करतात नका. आणि 9 पासून तर 15 पर्यंत नवरदेव स्टेजच्या डावा बाजूला आपला बॅनर लावलं, खुर्च्या लावलं त्याच्या आधी बसणार नवरदेव नवरीला मामा मामी आणि सगळ्यांना फक्त 2 आला विनंती. आता 3ऱ्या वर्षी मला त्यांच्या कुटुंबाची ते उपस्थित आहेत आणि माननीय नंदुरबार लोकसभा प्रकारे मित्रमंडळ सामूहिक आदिवासी विवाह सोहळा संपन्न झाला आणि सर्व पब्लिक आता आपापल्या घरी जात आहेत. तरी तुम्हाला कसा आवडला कार्यक्रम नक्की सांगा. चला बरं आता इथंच थांबतो. बाय.